नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह. 6 डिसेंबर 1956 या देशातील दलित आणि समाजव्यवस्थेच्या अस्पृश्यतेचा शिकार बनलेल्या समाजाचा आवाज बनलेला एक सूर्य मावळला. अर्थात विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन याच दिवशी झालं. हा दिवस खरं तर या देशातील दीनदुबळ्यांसाठी एक मोठा दिवस, कारण याच दिवशी त्यांचा आवाज बनलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यात राहिले नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती मोठा विचार होते आता हे सांगण्याची कोणालाही गरज नाही, कारण काळाच्या ओघात किंवा पुढे जात असताना सर्वांनीच आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वीकारलेले आहेत. परंतु हे स्वीकारताना खास करून भारतीय राजकारणामध्ये त्यांना खरंच स्वीकारले का हा प्रश्न आज बी अनुत्तरित आहे. कारण या देशातील राजकारणानं छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकर यांना केवळ राजनीतीच्या फायद्यासाठीच स्वीकारलेलं आम्हाला नेहमीच दिसत आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान किती मोठं आहे हे या ठिकाणी खरं तर सांगायची गरज नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन कार्य आजच्या माणसाच्या प्रत्येक दिवसात त्याच्या जीवन कार्याला जोडलं गेलेलं आहे. कायदा असो, संविधान असो की इतर क्षेत्रातला कोणतंही क्षेत्र, शिक्षण असो, कृषी असो, महिलांचं सक्षमीकरण असो, सगळ्यांच्या बाबतीत आम्हाला दिसतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं महान कार्य असताना खरंच या देशातील राजकीय व्यवस्थेनं त्यांना स्वीकारले का आणि समाजव्यवस्थेनं बी स्वीकारले का हा मोठा प्रश्न आहे. केवळ विशिष्ट दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेपुढं अभिवादन केल्यानं किंवा गुडघे टेकवल्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वीकारले आहेत असं सिद्ध होईल का हा प्रश्न आहे. कारण आमच्याकडं राजकीय कामासाठी महापुरुषांचा उपयोग करताना खूप राजकीय नेते आम्हाला दिसतात आणि त्याचं प्रतिबिंब प्रत्येक ठिकाणी आम्हाला दिसतं. सांगायचं तात्पर्य की एरवी कधीही फारसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, फुले शाहू असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचा विचार मनात न घेणारे लोक विशिष्ट अशा दिनऔचित्यानं त्यांच्यापुढे जेव्हा नतमस्तक होतात तेव्हा थोडंसं शंका येते. शंका यासाठी येते कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकर हे केवळ अभिवादन करण्याइतपत ते मर्यादित नाही आहेत. ते ज्यांनी स्वीकारले आहेत मनातून ते नक्कीच व्यक्त होतात त्यांच्या विचार आणि कार्यातून. त्यामुळं कोण काय करतंय हे नक्कीच या ठिकाणी स्पष्ट दिसून येत आहे. राजकारणात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी हे राजकीय सगळ्याच पक्षांचे लोक जेव्हा अशा महापुरुषापुढं झुकल्याचं, त्यांना नमन केल्याचं, त्यांना अभिवादन केल्याचं किंवा त्यांच्याबद्दल आपल्याला खूप आस्था आहे असं दाखवल्याचं जेव्हा व्यक्त होतात तेव्हा आम्हाला खूप खरं तर वाईट वाटतं. कारण त्यांच्या विचार कार्याला अनुसरून खूप कार्य करण्यासारखं आहे, मात्र ते अजिबात न करता किंवा जिथं जिथं त्यांच्या जीवन कार्याचा अपमान होतोय तिथं तोंड न उघडणारे हेच ते राजकीय पुढारी आणि त्यांचे कार्यकर्ते जेव्हा दिनऔचित्यानं त्यांच्या पुढं नतमस्तक होतात तेव्हा मात्र खूप मोठी शंका येते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे यामुळेही होत आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकर यांचे विचाराचे अनुयायी जे आहेत ते एक संघ नाही आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणाने ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आहेत. अस्पृश्यतेचा शिकार बनलेलाच फक्त समाज आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मानतोय असं काही नाही. आज आपल्या विचारधारेला समजून घेतलेला, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आणि छत्रपती शिवरायांना खऱ्या अर्थानं समजून घेतलेलं आहे ते सर्वच खरं तर त्यांच्या विचार कार्याचे चांगले अनुयायी आहेत. परंतु हे सगळे विभागलेले आहेत, विस्थापित झालेले आहेत वेगवेगळ्या कारणानं. कुणी राजकारणासाठी तर कुणी आपल्या इतर स्वार्थासाठी ते वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळं त्यांच्या जीवन कार्याला एकत्र करण्यासाठी यांच्या एकसंघ होण्याची खूप गरज आहे. परंतु आपला स्वार्थ आणि राजकारण याच्यासाठी हे कधी एकत्र येत नाही आहेत. कारण म्हणूनच फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर नेहमी हल्ले होऊ लागलेले आहेत. हे हल्ले होत असताना जर हे सगळे अनुयायी एकत्र झाले
जे फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराला मानतात आणि छत्रपती शिवरायांच्या खऱ्या विचार कार्याला मानतात, ते जर खरंच एकत्र आले तरी पुरोगामित्वाची टिंगल उडवणारे जे आहेत त्यांची पळती भुई थोडी होईल. परंतु त्यांना माहिती आहे की हे एकत्र होऊ शकत नाहीत. हे वेगवेगळ्या ठिकाणीच आपले विचार मांडतात आणि कृतीत येतात. ज्या दिवशी या देशातील छत्रपती शिवराय आणि फुलेशाह आंबेडकरांचे खरे अनुयायी, खरे हा शब्द मी वापरतोय कारण ते रक्तात लागतंय, ते विचार कार्यातून आपोआप व्यक्त होते. कारण मगा म्हटल्याप्रमाणे हे केवळ त्यांच्या पुढं अभिवादन करणाऱ्यामध्ये ते असतात असं नाही आहे. ज्यांनी त्यांना स्वीकारलेलं आहे ते त्यांच्या विचार आणि कार्यातून व्यक्त होतात. ते दिसतंय, स्पष्ट बाहेर दिसणार. म्हणून आम्हाला या लोकांच्या एकतेची खूप गरज आहे. ते ज्या दिवशी एकत्र येतील किंवा एक आवाजानं बोलू लागतील अशा मनुवादी विचाराच्या विरोधात म्हणा किंवा केवळ नाटक किंवा ढोंग करणाऱ्यांच्या विरोधात जेव्हा हा आवाज एकत्र होईल तेव्हाच खरे छत्रपती शिवराय आणि फुलेशाह आंबेडकरांचा विचार आणि कार्य पुन्हा एकदा जोमानं उभा राहू शकेल आणि ते पुढं जाऊ शकेल, ज्याची समाजाला नितांत गरज आहे. आणि तेच खरं आहे, तेच सत्य आहे, बाकी सगळं खोटं आहे. आणि म्हणून यासाठी भविष्यात प्रयत्न व्हावेत एवढंच आजच्या या दिनी आपण संकल्प करूया. आणि पुन्हा एकदा या महामानवाला विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अगदी विनम्र अभिवादन करूया. धन्यवाद.